नमस्कार मंडळी, MEA म्हणजेच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय कसा मोठा करता येईल, कसा यशस्वी करता येईल यासाठी मार्गदर्शन करत असते. आणि त्याच पार्श्वभूमीवर MEA ने यावर्षी इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन केले आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत WM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रशांत तापकीर साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. सर, गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही व्यवसाय करत आहात, तर कशी सुरुवात झाली तुमच्या या व्यवसायाची? मॅडम, माझ्या व्यवसायाची सुरुवात अगदी शून्यातून झाली. मी पहिले ग्राउंड लेवलला मटेरियल हँडलिंग, लेबर हँडलिंग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या आणि त्यानंतर मी मार्केटमधली इपॉक्सी आणि वॉटरप्रूफिंगची ऑपॉर्च्युनिटी पाहून WM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. स्थापना झाल्यानंतर मी क्वालिटी बाकीच्या सगळ्या गोष्टी फोकस करून MNC या कंपन्यांमध्येच फोकस केला सुरुवातीला आणि मी त्याप्रमाणे महिंद्रा, बजाज, जॉन डियर, गेस्टन यांसारखे MNC कंपन्यांसोबत विथ सेफ्टी आणि विथ कंप्लायन्स याचं यशस्वी काटेकोर पालन करून काम करत आहे. सर, कधी स्थापना झाली तुमच्या बिझनेसची? माझ्या या कंपनी स्थापना मॅडम 2015 या साली झाली. ओके सर, या बिझनेसच्या जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता जिथे एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? टर्निंग पॉईंट मॅडम सांगायचं झालं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की महिंद्रा, जॉन डियर, जी स्टॅम्प, टाटा यांसारख्या MNC कंपनीसोबत काम करायचं. या MNC कंपन्यांसोबत काम केल्यानंतर मला मार्केटमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आल्या, कारण मार्केटमध्ये MNC सोबत काम करणाऱ्या व्हेंडरला चांगल्या प्रकारे हे केलं जातं. ओके, म्हणजे इतक्या मोठ्या कंपन्यांसोबत तुम्ही काम केला, हाच तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता. ओके, आणि इतक्या मोठ्या कंपन्यांसोबत काम करताना कुठले चॅलेंजेस येतात का? खूप मॅडम, खूप मोठे चॅलेंजेस फेस करावे लागतात, कारण MNC कंपनीज सेफ्टी आणि कंप्लायन्सला कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि सुरुवातीला आम्हाला तेच खूप डिफिकल्ट गेलं काम करायला. तर पण आता आम्ही एवढ्या वर्षामध्ये एवढं आमची सिस्टीम एकदम हे झाली की काही प्रॉब्लेम येत नाही तिथं काम करायला. आपण आपला बिझनेस करताना कोणतं वेगळेपण जपतो काय, कारण इतर लोकांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आम्ही क्वालिटी आणि क्लायंटचे जे फॉलोअप्स वगैरे असतात त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके, आणि तुम्ही MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये सुद्धा भाग घेतलाय, तर MEAची या एक्स्पोची इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटते तुम्हाला? हे MEAचं इंटरनॅशनल एक्झिबिशन असल्यामुळे मॅडम इथे जो स्टॉल धारक आहे किंवा स्टॉल ज्यांनी बुकिंग केलं आहे त्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा खूप मोठ्या संधी मिळणार आहे. त्याप्रमाणे मी तिथे स्टॉल बुक केला आहे. आणि MEA सोबत तुम्ही केव्हापासून जोडले गेलेत? MEA सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी मॅडम लास्ट लास्ट 1 वर्षापासून MEA सोबत जोडले गेलो आहे आणि खूप छान प्रकारे सपोर्टिव्ह लोक आहेत. खूप बिझनेस ग्रोथ करण्याकरता खूप हेल्प होती त्यांची, तर मी त्यामुळेच स्टॉल बुक केला. ओके, थँक्यू.